नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार? आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार आणि घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% घटणार सोयाबीनची विक्री आणि 1 मे नंतर घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार, या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी उत्तर। तर बघा मित्रांनो, लेटेस्ट अहवालानुसार देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे। शेतकऱ्यांकडे फक्त 10% सोयाबीन असण्याची शक्यता आहे आणि यामुळे आपल्याला सध्या जी सोयाबीनची विक्री 1,25,000 क्विंटल दिसत आहे, ही विक्री 1 मे नंतर घटून आपल्याला 1,00,000 क्विंटल पर्यंत खाली येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको। आणि याचमुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये 1 मे नंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि या तफावतीमुळे जर सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4,600 पार आणि 31 मे पर्यंत 4,800 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग भविष्यात सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवासाठी माझा सल्ला आहे। बघा, 4,600चा भाव मिळाला तर तिथं 50% सोयाबीनची विक्री करा। 4,800च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।